गंगापूर तालुक्यातील कमलापूर ते वाळूज रस्ता गणेश वसाहत समोरील सिमेंट रोडचे काम प्रगतीपथावर असून या रोडवर गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या ठिकाणी स्पीड ब्रेकर न केल्यास येथील नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। मार्गावर शाळकरी मुलांसाठी गंभीर धोका निर्माण झालाय। या ठिकाणी कोणतेही स्पीड ब्रेकर नसल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या गाड्यांमुळे मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। यावेळी स्थानिक रहिवासी यांनी प्रशासनाकडे तातडीने या रोडवर सुरक्षा उपाय राबवण्याची मागणी केली आहे। या ठिकाणी येथील नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे की जर योग्य काळजी घेतली नाही तर शाळकरी मुलांसहित इतर वाहन चालकांसाठीही हा मार्ग धोकादायक ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। आमची 100-150 घरांची ही सोसायटी आहे गणेश वसाहत नावाची। याला या बाजूनी उजव्या बाजूनी आणि डाव्या बाजूनी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सोयीसाठी स्पीड ब्रेकर असावे। रस्ता एवढा चांगला करून दिलेला आहे तर रस्त्यामध्ये जे वाहनं जातात ते इतकी भरधाव वाहतात की त्या वाहनांच्या काहीतरी त्यांना एक गतिरोधक या ठिकाणी असावा। इथे आमच्याकडे एक अंगणवाडी चालवता येते, एक स्कूल आहे छोटंसं आणि भरपूर लहान मुलांची ये जा शाळेसाठी ज्या बसेस थांबतात त्या याच्यासाठी एक दोन्ही बाजूने आम्हाला गतिरोधक असावे या रस्त्यावरती, म्हणजे मग लोकांची येणाऱ्या जाणाऱ्यांची सोय सुविधा व्यवस्थित होईल। कारण इथे जे जाणारे येणारे आहेत तिथे आत्ताच नवीन रस्ता झाला आहे, पण आता या 2-4 दिवसातच इथे एवढे ॲक्सिडेंट झालेले आहेत की याच्यामुळे कोणाची जीवितहानी होऊ नये यासाठी आम्हाला इथे गतिरोधक आणि इथे वळणासाठी ज्या खुणा असतात, जे बोर्ड असतात साईन बोर्ड, ते साईन बोर्ड लावून द्यावे आणि त्या पद्धतीने आमची सोय काहीतरी करून देण्याची व्यवस्था करावी। आता इथं मी जे 13 वर्षापासून इथं राहतो, 13 वर्षापासून आम्ही रस्त्याची वाट बघितलेली आहे अनुषंगाने किंवा त्यांच्या मेहरबानीने हा रोड झालेला आहे। आम्ही 13 वर्ष आम्ही खूप सहन केलेलं आहे रोडचं आणि आता रोड झालेला आहे। पण ही जी गणेश वसाहत आहे इथं 300 घरं आहेत सर आणि त्यांची मुलं जे आहेत सकाळी लीड जे सोडायला येतात इथं काही धोकादायक आहे। आता रोड झाला तर लोक स्पीडनं चालणारच आहे तिथं, तर त्याच्याकरता इथं स्पीड ब्रेकर पाहिजे म्हणजे गरजेचंच आहे आणि स्पीड ब्रेकर नाही झालं ना तर आंदोलन करतात। मी गणेश वसाहत रहिवासी आहे। आमच्या समोरील सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आता चांगल्या प्रकारे झालेला आहे। यामुळे आता जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचा वेग नक्कीच वाढणार आहे आणि वसाहतीमधून वाहनं आल्यानंतर त्यांना या स्पीडचा धोका आहे। त्यामुळे रोडच्या जाणाऱ्या दोन्ही बाजूंना स्पीड ब्रेकर आवश्यक आहे। स्पीड ब्रेकर बी असे बनवले पाहिजे की ते त्याचा जास्त अडथळा पण निर्माण न झाला पाहिजे आणि गाड्या उंच उडाल्या नाही पाहिजे। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।